हॅलो स्टुडंट, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा जो आपला लेसन सुरू आहे, या लेसनमध्ये या आधीच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन स्टडी केल्या. सो इन दॅट फर्स्ट वॉज कॉम्बिनेशन रिॲक्शन, सेकंड डिकम्पोजिशन रिॲक्शन, थर्ड वन इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, नेक्स्ट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, नेक्स्ट इज एंडोथर्मिक प्रोसेस अँड एक्झोथर्मिक प्रोसेस, एंडोथर्मिक रिॲक्शन अँड exothermic reaction. This we learned in our previous lecture. So you have to remember the definition and example. Now today we are going to learn one important point from this lesson, that is chemical reaction and equation, and the name of point is rate of chemical reaction. So what is meant by rate of chemical reaction? Rate of chemical reaction means whether the given reaction is happening fast or slow. इट इज कॉल्ड ॲज रेट. सो तुमची जी रिॲक्शन आहे ती फास्ट होते की स्लो होते हे चेक करणे, याला म्हटलं जातं रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सो बिफोर स्टार्टिंग ॲक्च्युअल पॉइंट दे हॅव गिवन सम एक्झाम्पल इन युअर टेक्स्ट बुक. सो सी दोज एक्झाम्पल व्हॉट दे हॅव गिवन. सी फर्स्ट एक्झाम्पल इज कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्नायशन. म्हणजे कुकिंग गॅसला जर तुम्ही इग्नाइट केलं, म्हणजे लायटर असेल किंवा काडीपेटी असेल, त्याने जर इग्नाइट केलं तर कुकिंग गॅस इग्नाइट किंवा बर्न व्हायला सुरुवात होते. सेकंड बघा, आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. आयर्न आर्टिकल जर तुम्ही ओपन ठेवलेले असतील, मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांचं रस्टिंग स्टार्ट होतं. इरोजन ऑफ रॉक टेक प्लेस टू फॉर्म सॉइल. सो रॉक जे दगड जे त्याची झीज होती, इरोजन होतं आणि त्याच्यापासूनच सॉइल फॉर्म होते. फोर्थ एक्झाम्पल, अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. जर तुम्ही ग्लुकोज सोल्युशन केलं आणि त्याच्यामध्ये जर ईस्ट ॲड केला तर तो ईस्ट त्या ग्लुकोजपासून अल्कोहोल तयार करण्याचं काम करतो. सो दिस वॉज दी फोर्थ. फिफ्थ रिॲक्शन, इफरवेसन्स इज फॉर्म ऑन ॲडिंग बेकिंग सोडा इनटू ए टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड. हे सगळ्यांनी बघितलं असेल, तुम्ही अगदी करू शकता. तुमच्या घरात बेकिंग सोडा असेल तर त्याच्यामध्ये लेमन ज्यूस तुम्हाला ॲड करायचा आहे. लेमन ज्यूस ॲड केला की त्याला बबल्स यायला सुरुवात होते, फेस यायला सुरुवात होतो, तर ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. सेम त्यांनी दिलेलं आहे. सिक्स्थ बघा, अ व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म ऑन ॲडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टू बेरियम क्लोराईड सोल्युशन. बेरियम क्लोराईड सोल्युशनमध्ये जर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड तुम्ही ॲड केलं तर व्हाईट प्रेसिपिटेट तयार झालेला दिसतो. आता वरती बघा, कॅन यू टेल टेक इन टू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेस अँड क्लासिफाय देम इनटू 2 ग्रुप्स अँड गिव्ह टायटल टू द ग्रुप्स. म्हणजे या ज्या रिॲक्शन मी सांगितल्या त्या रिॲक्शनला किती वेळ लागतोय व्हायला ते बघा आणि त्या वेळेनुसार 2 ग्रुप तयार करा आणि ह्या दोन्ही ग्रुपना टायटल तुम्हाला द्यायचे. तुम्ही कसं डिवाइड कराल बघा पुन्हा एकदा. फर्स्ट होतं कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्नाइटिंग. इग्नाइट जर केलं तुम्ही कुकिंग गॅसला तर तो बर्निंग होतो, बर्न व्हायला सुरुवात होते, जळायला लागतो. मग ही रिॲक्शन फास्ट आहे की स्लो आहे? तर तुम्ही बघू शकता, ॲज सून ॲज यू इग्नाइट इट स्टार्ट बर्निंग. इग्नाइट केल्या केल्या ते बर्निंग स्टार्ट करतं, म्हणजे रिॲक्शन कशी आहे? फास्ट. सो तुम्ही त्याला एका ग्रुपमध्ये घ्या. सेकंड एक्झाम्पल बघा, आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. आयर्न आर्टिकल रस्टिंग झालं किंवा त्यांचं कोरोजन झालं. सो लगेचच 1-2 दिवसात रस्टिंग झालं असं होत नाही, थोडासा वेळ लागतो त्या प्रोसेसला. सो ती सुद्धा स्लो प्रोसेस आहे. सो पहिली बघितली ती कशी होती? फास्ट, आणि दुसरी जी होती ती स्लो. सो यावेळी तुम्ही 2 ग्रुप तयार करू शकता आणि त्यांना तुमच्या अकॉर्डिंग नेम द्यायचे. एका ग्रुपला सपोज फास्ट रिॲक्शन अँड स्लो रिॲक्शन असं देऊ शकता. थर्ड बघा, इरोजन ऑफ रॉक टेक प्लेस टू फॉर्म सॉइल. म्हणजे दगडाची झीज होणं आणि सॉइल तयार होणं. म्हणजे मोठा दगड आहे, तो आज झिजला आणि लगेच सॉइल तयार झाली असं होत नाही, याही प्रोसेसला वेळ लागतो. सो ही सुद्धा स्लो रिॲक्शन. फोर्थ, अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. प्रॉपर कंडिशनमध्ये ईस्ट जर तुम्ही अल्कोहोलमध्ये घातला, ईस्ट जर तुम्ही ग्लुकोजमध्ये ॲड केला तर अल्कोहोल फॉर्म होतं. सो ही रिॲक्शन सुद्धा थोडीशी स्लो आहे, वेळ लागतो. नेक्स्ट, इफरवेसन्स इज फॉर्म. आता कंपॅरेटिव्हली ही रिॲक्शन बघा, तुम्ही बेकिंग सोडा घेतला आणि लेमन ज्यूस त्याच्यामध्ये स्प्रिंकल केला, ॲड केला की लगेचच इफरवेसन्स तयार होतात. सो ही जी रिॲक्शन आहे ती कशी आहे? फास्ट आहे. सो सम रिॲक्शन्स आर फास्ट अँड सम आर दी स्लो. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू डिवाइड दोज इंटू 2 ग्रुप. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा? आणि ही ॲक्टिव्हिटी सगळ्यांनी कंप्लीट करायची, कोणती रिॲक्शन फास्ट आहे आणि कोणती स्लो आहे. सो टिल नाव वी आर गोइंग टू स्टार्ट रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काही रिॲक्शन स्लो होतात आणि काही रिॲक्शन फास्ट होतात. मग पुढचा मुद्दा असा आहे, क्वेश्चन असा आहे की कशावरती ठरतं की रिॲक्शन स्लो होणार
की रिॲक्शन फास्ट होणार. सपोज एखादी रिॲक्शन स्लो असेल तर तिचा स्पीड आपण इन्क्रीज करू शकतो का? तर आपण हे फॅक्टर स्टडी करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सी फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिॲक्शन. So there are various factors which affects on rate of chemical reaction. Means these factors are responsible for happening of reaction slow or fast. First factor is nature of reactant. So reactant जो आहे त्याचं नेचर काय त्यावरती डिपेंड करतं. सो पहिल्यांदा एक्झाम्पल बघा सगळ्यांनी, मग त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की स्टेटमेंट काय लिहायचंय. See, they have given two metal. One is aluminum and another one is zinc. Both are the metal, aluminum and zinc. Now add aluminum in dilute HCl and zinc also in the dilute HCl. म्हणजे कंडिशन कोणती सेम आहे? दोन्ही रिॲक्शन मध्ये dilute HCl च घेतलेले आहे. पण dilute HCl मध्ये एका dilute HCl मध्ये aluminum ऍड केले आणि दुसऱ्याच्या मध्ये झिंक ऍड केलेले. ओके, मेटलची रिॲक्शन जेव्हा ऍसिड बरोबर होते तेव्हा सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. सो या मेटलचा सॉल्ट तयार होईल आणि म्हणजे AlCl3 या टाइपचा सॉल्ट तयार होईल आणि हायड्रोजन गॅस रिलीज केला जाईल. झिंक सुद्धा सॉल्ट तयार करेल ZnCl2 आणि हायड्रोजन गॅस रिलीज होईल. म्हणजे दोन्ही प्रोसेस मध्ये काय रिलीज होणार आहे? हायड्रोजन गॅस. मुलांना नीट समजून घ्या काय फरक आहे आणि काय सेम आहे. सेम काय आहे? दोन्ही रिॲक्शन मध्ये तुम्ही डायल्यूट HCl च घेतलेले आहे आणि डिफरंट काय आहे? तर एका रिॲक्शन मध्ये तुम्ही ॲल्युमिनियम घेतलेलं आहे आणि दुसऱ्या रिॲक्शन मध्ये तुम्ही झिंक घेतलेलं आहे. ओके, दोन्ही रिॲक्शन मध्ये काय रिलीज होणार आहे? हायड्रोजन गॅस. फक्त ॲल्युमिनियम मध्ये ॲल्युमिनियमच्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन फास्ट रिलीज होतो आणि झिंकच्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन जो आहे तो स्लोली रिलीज होतो. मग हा चेंज कशामुळे झाला की ॲल्युमिनियम फास्ट रिॲक्ट झाला आणि झिंक स्लोली रिॲक्ट झाला. दोघांमध्येही डायल्यूट HCl आहे. मग हा फरक का पडला? तर डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ रिॲक्टंट, ॲल्युमिनियम इज highly reactive metal and zinc is less reactive metal as compared to aluminum. So depending on reactivity, depending on nature of the reactant, rate of chemical reaction is there. So when reactant is highly reactive, then reaction is fast, and when reactant is less reactive, then reaction is slow. So if there is question on this point in exam, जर फॅक्टर्स वरती क्वेश्चन विचारलं तर 3 मार्क्सचा विचारलं जाईल. पहिले हे हेडिंग तुमच्या लक्षात आले पाहिजे. नेचर ऑफ रिॲक्टंट, साइज पुढचे कळतीलच. सो नेचर ऑफ रिॲक्टंट मध्ये लिहायचं झालं तर तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये हे लिहायचंय व्हेन रिॲक्टंट इज मोर रिॲक्टिव्ह रिॲक्शन इज फास्ट अँड व्हेन रिॲक्टंट इज लेस रिॲक्टिव्ह रिॲक्शन इज स्लो. So after this statement you have to give this example. In this example aluminum is treated with dilute HCl and zinc is also treated with dilute HCl. So when aluminum react with dilute HCl, hydrogen gas is released, and when zinc react with HCl, hydrogen gas is released. But which reaction is fast? Reaction of aluminum is fast as compared to reaction of zinc. And why this is so? This happened in this way because aluminum is more reactive as compared to zinc. So rate of reaction depend on nature of reactant. तुमच्या रिॲक्टंटचं नेचर काय त्यावरती डिपेंड राहतं की रिॲक्शन फास्ट होणार की स्लो. ॲल्युमिनियम जास्त रिॲक्टिव्ह आहे, रिॲक्शन फास्ट झाली. झिंक लेस रिॲक्टिव्ह आहे, रिॲक्शन स्लो झाली. सो फर्स्ट फॅक्टर आपला संपलेला आहे, नेचर ऑफ रिॲक्टंट. सेकंड वन इज साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. तुम्ही जे रिॲक्टंट घेताय त्यांच्या पार्टिकलचा साइज काय, मोठा आहे की स्मॉल आहे, त्यावरती सुद्धा रिॲक्शनचा रेट जो आहे तो डिपेंड करतो. एक एक्झाम्पल दिले, शहाबाद टाईप. मला सगळ्यांना शहाबाद टाईप किंवा शहाबादी फरशी माहिती असेल आणि त्याचा फॉर्म्युला आपण शिकलेला आहे CaCO3. 9th मध्ये सुद्धा तुम्हाला झालेलं आहे. तुम्ही कार्बन डायऑक्साईड तयार करायचा कसा हे शिकलेला आहात, तिथं होतं हे. सो शहाबाद टाईप त्याचा फॉर्म्युला CaCO3. बट शहाबाद टाईप दे हॅव टेकन इन 2 फॉर्म. 2 फॉर्म मध्ये घेतले. वन इज पीसेस अँड अनदर वन इज पावडर. एका पीसेस घेतलेले आणि दुसऱ्याच्या मध्ये पावडर घेतलेली. पीसेस म्हणजे मोठे तुकडे घेतलेत आणि पावडर म्हणजे एकदम सॉफ्ट पावडर घेतलेली. आता ह्या दोघांमध्ये दोघांची रिॲक्शन कोणाबरोबर केली आहे, डायल्यूट HCl. आणि दोन्ही रिॲक्शन मध्ये कोणता गॅस रिलीज झालेला आहे, कार्बन डायऑक्साईड. सगळं सेम आहे, इथेही शहाबाद टाईल आहे, इथेही शहाबाद टाईल आहे. फरक एवढाच आहे की साईज मध्ये इथं पीसेस घेतलेत आणि इथं पावडर घेतली. सो रिॲक्शन ऑफ पावडर इज फास्ट as compared to pieces of Shahbad type. It means rate of chemical reaction
डिपेंड ऑन साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. रिएक्टंटच्या पार्टिकलचा साइज काय आहे त्यावरती रिएक्शनचा रेट डिपेंड करतो. स्मॉलर द साइज ऑफ रिएक्टंट, फास्टर इज द रेट. म्हणजे रिएक्टंटचा साइज जेवढा स्मॉल तेवढा रिएक्शनचा रेट कसा असणार आहे, फास्टर. एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगते, कदाचित तुमच्या लक्षात येईल. आपण जेव्हा जेवतो, फूड मटेरियल खातो, तेव्हा ते क्रश करतो टीथच्या मदतीने आणि क्रश करून मग ते इंगल्फ करतो. जर तुम्ही फूड मटेरियल बारीक चावलं नाही, मोठे मोठे तुकडे तसेच आपण गिळले तर पोट दुखतं. त्याचं रिझन काय, तर आपल्या स्टमक मध्ये सुद्धा रिॲक्शन होत असतात. आणि तुम्ही आत्ताच शिकला रिॲक्शनचा रेट कशावरती डिपेंड करतो, पार्टिकलच्या साईज वरती. जर तुम्ही बारीक चावलेला असेल, पार्टिकल जर स्मॉल साईजचे असतील तर रिॲक्शन फास्ट होते, डायजेशन चांगलं होतं. हे जर मोठे पीसेस राहिलेले असतील तर रिॲक्शन फास्ट होत नाही आणि त्याच्यामुळे स्टमक एक सुरू होतं. सो बघा, हा मुद्दा लक्षात राहील तुमच्या, साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. नेक्स्ट वन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. तुम्ही जो रिएक्टंट घेतलेला आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. सो फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं बघा, CaCO3. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट कशामध्ये ऍड केला, डायल्यूट HCl. आणि दुसरा CaCO3 ऍडेड इन द कॉन्सन्ट्रेटेड HCl. सेम काय आणि डिफरंट काय, कॅल्शियम कार्बोनेट HCl. Only difference is this HCl is dilute and this HCl is concentrated. हे डायल्यूट घेतले आणि हे कॉन्सन्ट्रेटेड घेतलेले. सो याच्यामुळे काय होणार आहे, सो जिथं तुम्ही डायल्यूट HCl घेतलेले तिथं रिएक्शनचा रेट कसा असतो, स्लो. जिथे CO2 रिलीज होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, यात आपण आत्ताच बघितलं की डायल्यूट HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे तुम्ही रिएक्टंट जो घेताय तो डायल्यूट आहे की कॉन्सन्ट्रेटेड आहे त्यावरती डिपेंड करतं की रिएक्शनचा रेट फास्ट असेल की स्लो. जर डायल्यूट रिएक्टंट घेतला तर रिएक्शन स्लो असते आणि जर कॉन्सन्ट्रेटेड रिएक्टंट घेतला तर रिएक्शन फास्ट असते. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट नंतर नेक्स्ट पॉइंट आहे टेम्परेचर ऑफ रिएक्शन. सपोज एनी रिएक्शन रिक्वायर heating and if heat is provided to that reaction then that reaction happens fast. जर एखाद्या रिएक्शनला हीटिंगची गरज असेल आणि जर तुम्ही हीट प्रोव्हाइड केली तर ती रिएक्शन फास्ट होते. फॉर एक्झाम्पल लाइमस्टोन CaCO3 जर घेतलं आणि CaCO3 ला जर हीट केलं तर तो डिकम्पोज होतो आणि त्याच्यापासून आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, CaO and कार्बन डायऑक्साइड. पण ह्याच सेम रिएक्शनला जर तुम्ही हीट प्रोव्हाइड केलं नाही तर ही रिएक्शन होणार नाही. सो सिंपल आहे टेम्परेचर ऑफ रिएक्शन. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला लिहायचंय, इफ एनी रिएक्शन रिक्वायर heating and if heat is provided then that reaction occurs very fast, but if heat is not provided then reaction is slow. And for example you can give this example, you have learned this example in our decomposition reaction. Decomposition reaction मध्ये तुम्ही हे example learn केलेले. CaCO3 ला हीट जर केलं तर CaO आणि CO2 हे दोन प्रोडक्ट आपल्याला मिळतात. सो हे नीट लक्षात ठेवा, हीट केलं तर फास्ट होणार, नाही केलं तर स्लो. सो हा फोर्थ फॅक्टर होता. फिफ्थ फॅक्टर दिलेला आहे कॅटलिस्ट. ओके, सो दे हॅव गिवन एन एक्झाम्पल KClO3. ओके, when KClO3 is heated it get decomposed into two part, KCl plus oxygen. But if manganese dioxide, this substance is provided in that reaction, then that reaction occurs very fast. तर ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन मध्ये हीट केलं जातं KClO3 ला. हीट केल्यानंतर KCl आणि ऑक्सिजन हे दोन प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहेत. पण जर हीट केलं नाही तर हीट या प्रोसेसमध्ये मॅंगनीज डायऑक्साइड ह्या सबस्टन्सची एक रिक्वायरमेंट असते. जर मॅंगनीज डायऑक्साइड हा सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड केला तर रिएक्शन फास्ट होते आणि जर मॅंगनीज डायऑक्साइड हा सबस्टन्स नाही ऍड केला तर रिएक्शन स्लो होणार आहे. मग मॅंगनीज डायऑक्साइड काय आहे, तर कॅटलिस्ट आहे. मग कॅटलिस्ट म्हणजे काय, तर कॅटलिस्ट इज द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स rate of chemical reaction changes without causing any chemical change to it. म्हणजे सबस्टन्स, कॅटलिस्ट हा सबस्टन्स आहे ज्याच्या प्रेझेन्स मध्ये केमिकल रिएक्शनचा रेट वाढतो पण त्या सबस्टन्स मध्ये कोणताही चेंज होत नाही. सो इट इज कॉल्ड ॲज कॅटलिस्ट. सपोज एखाद्या रिएक्शनला कॅटलिस्टची गरज असेल आणि कॅटलिस्ट जर प्रोव्हाइड केला तर रिएक्शन फास्ट होणार, जर कॅटलिस्ट प्रोव्हाइड केला नाही तर रिएक्शन स्लो होणार.
मुलांनो, या पॉइंट वरती जर बोर्डला क्वेश्चन विचारला, सो एक्सप्लेन व्हेरियस फॅक्टर अफेक्टिंग ऑन रेट ऑफ केमिकल रिएक्शन, सो फर्स्ट तुम्हाला फॅक्टरचे नेम लक्षात ठेवायला लागतील. सो फर्स्ट कुठला सांगितला, नेचर ऑफ रिएक्टंट. सेकंड सांगितला साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. थर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. फोर्थ वन इज टेम्परेचर ऑफ रिएक्शन अँड लास्ट वन इज कॅटलिस्ट. तर हे मेन हेडिंग लक्षात ठेवा. त्यानंतर प्रत्येकाचे 1-2 लाईन मध्ये एक्सप्लेनेशन लिहिता आलं पाहिजे. जसं इन नेचर ऑफ रिएक्टंट, इफ रिएक्टंट इज मोर रिएक्टिव्ह रिएक्शन ऑकर्स फास्ट अँड इफ रिएक्टंट इज लेस रिएक्टिव्ह रिएक्शन ऑकर्स स्लो. सो फॉर एक्झाम्पल, तिथं आपण एक्झाम्पल बघितलं ॲल्युमिनियम आणि झिंक. ॲल्युमिनियम जास्त रिएक्टिव्ह होता, रिएक्शन फास्ट झाली. झिंक लेस रिएक्टिव्ह होता, रिएक्शन स्लो झाली. दोघांची रिएक्शन आपण डायल्यूट HCl बरोबर बघितलेली. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. सेकंड तुम्हाला सांगितलं ते म्हणजे साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. तिथं तुम्हाला 2 एक्झाम्पल दिले. शहाबाद टाईप आपण कशाबरोबर रिएक्ट केली, तर HCl बरोबर. फक्त चेंज एवढाच केला की एका रिएक्शन मध्ये पीसेस घेतले शहाबाद टाईपचे आणि दुसऱ्यामध्ये तुम्ही पावडर घेतली. जेवढा पार्टिकलचा साइज मोठा तेवढा रिएक्शनचा रेट स्लो. पार्टिकलचा साइज जेवढा कमी तेवढा रिएक्शनचा रेट फास्ट. सो हे तुम्हाला लिहायचे. when size of particle is smaller reaction is faster and when size of particle is larger reaction is slower. And give this example, pieces of Shahbad tile and powder of Shahbad tile treated with HCl. So powder react fast as compared to pieces. Next point we learn that concentration of the reactant. कॉन्सन्ट्रेशन जे त्याच्यामध्ये आपण जी रिएक्शन बघितली कॅल्शियम कार्बोनेट, इट इज ट्रीटेड विथ डायल्यूट HCl. इन अनदर टेस्ट ट्यूब कॅल्शियम कार्बोनेट इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. मग इथं तुम्ही काय चेंज केला, तर एका टेस्ट ट्यूब मध्ये डायल्यूट HCl घेतले, HCl चे पण डायल्यूट आहे, आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतलेले. एवढाच फक्त चेंज केला. जिथं तुम्ही डायल्यूट HCl घेतलेले तिथं रिएक्शन स्लो होणार आणि जिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतलेले त्या ठिकाणी रिएक्शन फास्ट होणार आहे. So this was the concentration. Next temperature. तुम्ही डिकम्पोजिशन रिएक्शन शिकलाय कॅल्शियम कार्बोनेटची आणि याला हीटिंगची गरज असते. जर हीट प्रोव्हाइड केली तर डिकम्पोजिशन फास्ट होईल आणि जर हीट प्रोव्हाइड नाही केली तर डिकम्पोजिशन स्लो होणार आहे. सो इन दिस वे टेम्परेचर अफेक्ट ऑन दी रिएक्शन. आणि लास्ट आपण बघितलं कॅटलिस्ट. सो कॅटलिस्ट मध्ये आपण बघितलं की रेट ऑफ केमिकल रिएक्शन डिपेंड ऑन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट इज ए सबस्टन्स in whose presence rate of chemical reaction changes without causing any chemical change to it. तर त्याला कॅटलिस्ट आपण म्हणतो. आणि इथे एक रिएक्शन दिलेली लक्षात ठेवा. आणि याच्या आधी एक रिएक्शन तुम्ही बघितलेली आहे, थिंक वनस्पती ऑइल इज कन्वर्टेड इनटू द घी आणि त्या ठिकाणी निकेल कॅटलिस्ट यूज केलेला आहे. सो ज्या ठिकाणी कॅटलिस्ट यूज केलेले आहेत असे एक्झाम्पल तुम्ही इथे देऊ शकता. सो हिअर वी कंप्लीटेड द पॉइंट फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द केमिकल रिएक्शन अँड वी लर्न 5 फॅक्टर्स. 5 फॅक्टर मी तुम्हाला शिकवले. तर ह्या फॅक्टरचे नेम, त्याचं 2-2 लाईन मध्ये एक्सप्लेनेशन आणि त्यांचे एक्झाम्पल हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि जर क्वेश्चन आला तर यावेळी ते एक्सप्लेन करायचे. तर नाउ नेक्स्ट इज ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन that we are going to discuss in next lecture. Thank you.